चला नमस्कार. ज्या गोष्टीची आतुरता होती पाठीमागच्या 8 दिवसापासून आम्ही वारंवार ती गोष्ट तुम्हाला अपडेट देत होतो ते म्हणजे आपला टार्गेट 65+ प्रोग्राम. ओके, या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा प्रोग्राम कशा पद्धतीचा असणार आहे, फीस किती असणार आहे, किती दिवसाचा असणार आहे आणि या प्रोग्राम मध्ये किंवा या आमच्या प्लॅन मध्ये काय काय घेतलं जाणार आहे याची सविस्तर माहिती सांगितली जाणार आहे. तुम्हाला जर हा प्लॅन जॉईन करायचा असेल तर तुम्हाला हे सविस्तर लेक्चर बघा. जर तुम्हाला हे लेक्चर बघून वाटलं की हा प्लॅन आपल्यासाठीच आहे तर तुम्ही बिनधास्त जॉईन करू शकता. सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रिझल्ट आम्ही देत आहोत. हे रॅन्डमली किंवा असं बोलत नाहीये, तर आम्ही त्याच्या पाठीमागं खूप मेहनत घेतो आणि विद्यार्थ्यांना तसं बनवतोय. तुम्ही आजकाल फक्त पुस्तकं वाचताय आणि पेपरला जाऊन बसताय. तुमचा फायनल पेपर हा MCQचा असतो, म्हणजे बहुपर्यायी असतो आणि त्याची तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीये. हे तुमचा मेन मुद्दा चुकतो आहे. ठीक आहे, तर बघा हा प्लॅन आपला कसा असणार आहे, तर हा पूर्णपणे 120 दिवसांचा प्लॅन असणार आहे. म्हणजे आता आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार तुमची पूर्व परीक्षा ही 9 नोव्हेंबर 2025 मध्ये होणार आहे. मला वाटतं ग्रुप सी लगेच 20 दिवसांना होणार आहे. म्हणजे यावेळेस जर तुम्ही ग्रुप बी चा चांगला अभ्यास केला ना तर ग्रुप सी ची पूर्व परीक्षा देखील तुमची 20 दिवसावरच आहे. म्हणजे जर तुम्ही दोन्ही पेपर किंवा दोन्ही पूर्व परीक्षा सोबत जर काढल्या तर तुमच्या दोन्ही मुख्य परीक्षा खूप जवळ असण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने पूर्व परीक्षेमध्ये 20 दिवसाचा फरक आहे तसाच तुमच्या मुख्य परीक्षेमध्ये फरक असणार आहे. त्याच्यामुळे जो विद्यार्थी आता चांगल्या पद्धतीने अभ्यास करेल त्यांची जर ग्रुप बी निघाली तर ग्रुप सी पण निघणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची ग्रुप बी नाही निघणार त्यांना 20 दिवसामध्ये खूप व्यवस्थित मेहनत घ्यावी लागणार आहे, का तर ग्रुप सी ला तुम्हाला जास्त वेळ तिथं नसणार आहे. त्याच्यामुळे सध्या ज्या विद्यार्थ्यांकडे कोणताच रिझल्ट नाहीये, कोणतीच पूर्व परीक्षा निघाली नाहीये, त्यांनी मी आतापासूनच त्यांना सांगेल की मित्रांनो सध्याचे कट ऑफ बघता खूप विद्यार्थी हुशार झालेत किंवा मी म्हणेल खूप विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन भेटायला आहे. त्याच्यामुळे तुम्ही पाठीमागं राहू नका. आता फॉर एक्झाम्पल मी सांगतो, माझ्याकडे किंवा आमच्या प्लॅन मध्ये नवीन झालेल्या कित्येक विद्यार्थ्यांच्या आता पूर्व परीक्षा निघालेल्या आहेत. बरोबर आहे, म्हणजे आम्ही त्या विद्यार्थ्यांना तसं बनवतो का आमचा जो अनुभव असतो तो तुम्हाला शेअर केला जातो की बाबा याच्यावरती काम करा, जेणेकरून तुम्हाला या गोष्टी जर सुधारल्या तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचे 40 चे 65 किंवा 70 मार्क होऊ शकतात. त्या गोष्टी तुम्हाला काही माहित नसतात. त्याच्यामुळे हे जे 120 दिवस आहे त्या 120 दिवसामध्ये आम्ही ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, आम्ही ज्या गोष्टी तुमच्याकडून करून घेणार आहोत त्या खूप महत्वाच्या असणार आहेत. तर बघा आता सर्वप्रथम मी सांगतो, तुम्ही लोक किंवा महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत ना खूप अभ्यास करतात परंतु पूर्व परीक्षा का निघत नाही त्यांच्या थोड्या समस्या सांगतो, जेणेकरून तुमच्या त्या समस्यात ना तुम्हाला देखील माहित होणार आहे की यार मी पण ह्या चुका करतोय की मी पण या चुका करते आहे. ठीक आहे, तर बघा लक्ष द्या, महत्वाचं आहे हे. बघा पहिलं काय, योग्य बुक लिस्ट माहित नसते. मोस्टली नवीन विद्यार्थी काय करतायत, आता सपोज एखाद्या विद्यार्थ्यांनी नवीन सुरुवात केलेली आहे, मग येणार युट्यूबला कोणातरी सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचं लेक्चर बघणार. मग आता मी उदाहरण देतो, सपोज माझ्या बॅचचा एखादा विद्यार्थी उद्या PSI STI झालेला असेल तर तो जर माझ्याकडे आला, मी त्याचा सत्कार समारंभ केला आणि त्याच्यामध्ये त्याला जर बोलायला लावलं ना तर त्याला असं सांगितलं जातं इतिहासालाही सचिन सरांचं पुस्तक वाच, भूगोलाही सचिन सरांचं पुस्तक वाच, म्हणजे सर्व विषय सचिन सरांचे पुस्तकं वाचायला लावतात. ही चुकीची पद्धत आहे आणि आजकालचे विद्यार्थी तुम्हाला देखील माहिती आहे सिलेक्शन झालं की खूप वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करताना दिसत आहे. हे मी देखील जाणवतोय किंवा हे मला देखील समजत आहे. ठीक आहे, आता आमच्याच बॅचचे विद्यार्थी झालेले आहेत, त्यांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आता गेलेले आहेत, तिथं खूप वायफळ मी त्या विद्यार्थ्यांना एकनाथ पाटीलचा ठोकळा कसा वाचायचा हे पण सांगितलेलं आहे. काही विद्यार्थ्यांना मी NCERTचा उल्लेखही केलेला नाहीये, परंतु आज तेच विद्यार्थी मार्गदर्शन करताना सांगतात 11वीचं बायोलॉजी वाचा, 7वीचं एन्व्हायरमेंटचं NCERT वाचा, कुठं काही सांगतात. बरोबर, हे चुकीचं. याच्यामध्ये वेळ घालवू नका, कारण तुमचा फायनल पेपर कशा पद्धतीने होणार आहे ना हे तुम्हाला ह्या 120 दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथं जर एखाद्या विषयाला तुम्ही चुकीचं पुस्तक वापरत असाल तर आत्ताच थांबा, का तर तुमच्याकडे स्टडी मटेरियल महत्वाचं असणं गरजेचं आहे. नाही तर उठतोय कोणाच्या तरी क्लासच्या नोट्स घेतोय आणि वाचत बसतोय, उपयोग नाहीये. अभ्यास असा करायचा जे की परीक्षेमध्ये जर तुम्ही MCQ वाचले तर ते त्या पुस्तकातली असायला पाहिजेत. एक्झाम्पल कोळंबे सरांचं राज्यघटना बेस्ट पुस्तक आहे, त्याला ऑप्शनच नाहीये दुसरा. का तर आहे ना, आपण कोणतीही पूर्व परीक्षा बघितली त्याच्यातून थेट प्रश्न दिसत आहेत आपल्याला, तसे आपल्याला पुस्तकं निवडायची आहेत. म्हणजे जवळपास तुम्ही वाचतायत तीच आम्ही बुक लिस्ट देतोय, फक्त इतिहासाला भूगोलला एखादं पुस्तक चेंज असतं ते तुम्हाला घ्यावं लागतं. ठीक आहे, पुढे नेहमी 38 आणि 40 मार्कामध्ये अडकतात. आता बरेच विद्यार्थी आहेत, तुम्हाला देखील माहिती आहे, तुमचे देखील मित्र असतील की अभ्यासिकेत सकाळी 7 ते संध्याकाळी 11 सातत्याने 6, 8, 10 महिने झालं
पाठीमागचे 5 वर्ष झाला अभ्यास करतोय, परंतु तो नेहमी, किंवा आता तुमचंच उदाहरण घ्या, यार मी पाठीमागचे 4 वर्ष झाला अभ्यास करतोय पण नेहमी मी 38, 40, 42 मध्येच का अडकतोय, तर मित्रांनो तू फक्त पुस्तक वाचतोय. बरोबर आहे. फायनल पेपरला तुला जाऊन लिहायचंय का तिथं? नाही ना. जर तुम्ही 11 तास 12 तास अभ्यास करत असाल आणि नुसते पुस्तकं जर वाचत असाल तर मला सांगा त्याच पुस्तकातला आलेला बहुपर्यायी एमसीक्यू प्रश्न तुमच्याकडून चुकतो का? तर तुम्हाला सवय नसते, ही चूक होते मित्रांनो. म्हणून काय करताय, आम्ही काय करतो, दर 2 किंवा 3 दिवसाला तुमच्याकडून 100 मार्काची टेस्ट सोडून घेतो आणि ती टेस्ट सोडवल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांमध्ये तुमची रँक काय असते, तुमचे प्रश्न कुठे चुकलेत, आणि जेव्हा तुम्ही टेस्ट सोडवताना तेव्हा तुम्हाला कळतं की माझा अभ्यास किती आहे. बरोबर आहे. या गोष्टी आता एक झालंय. आता तुम्हाला देखील माहिती आहे काही काही विद्यार्थ्यांनी एक पुस्तक 50 वेळेस वाचलंय, पण त्याच पुस्तकातले 10 प्रश्न जर तुम्हाला टाकले ना तर 5 देखील बरोबर येत नाहीत. काय येत नाही? फक्त तुम्ही समाधान होतंय म्हणून अभ्यास करताय की मी सकाळी 7 ला अभ्यासिकेत बसतोय, संध्याकाळी 11 पर्यंत बसतोय, माझ्या चेहऱ्यावरती फक्त एक समाधान आहे की मी आज 250 पेज वाचले. समाधानासाठी अभ्यास करायचा का? नाही. परीक्षेमध्ये मार्क मिळाले पाहिजेत. आमच्या विद्यार्थ्यांना विचारा, मी तुम्हाला किंवा आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो ना तेव्हा अगोदर स्क्रीनवरती आयोगाने विचारलेला प्रश्न, आयोगाने विचारलेला टॉपिक ठेवतो आणि त्याच्यानुसार मार्गदर्शन करतो, ना की हे पुस्तक खूप महत्वाचं आहे ते पुस्तक आम्ही चेक करतो की खरंच आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा संदर्भ आहे का, आणि त्याच्यानुसार आम्ही त्या प्लॅनला विद्यार्थ्यांना फॉलो करायला लावतो. ठीक आहे. अभ्यासाची योग्य पद्धत माहित नाही, उठतोय अभ्यास करतोय, तुम्हाला आता सांगितलं, उठतोय सकाळी 7 ला अभ्यासिकेत जातोय, कोणतं तरी पुस्तक पकडतोय दिवसभर. काही विद्यार्थी तर 8-8 दिवस फक्त एकच पुस्तक वाचतात. ही झाली तुमच्या अभ्यासाची चुकीची पद्धत. बरोबर आहे. काही विद्यार्थी 2-2 तासाला विषय बदलतात. ही झाली तुमच्या अभ्यासाची चुकीची पद्धत. काही विद्यार्थी कोणत्याही वेळेस काही पण वाचतात. सपोज एखादं पुस्तक एकदा वाचलं फेकून द्या, दुसऱ्या लेखकाचा ना, म्हणजे एका विषयाची अनेक पुस्तकं तुम्ही वाचताय, हे तुम्ही चुकताय. ठीक आहे. 100 प्रश्नांचा पेपर आहे, 100 प्रश्नांच्या पाठीमागं लागायचं नाही. त्याला एक प्लॅनिंग असते, नियोजन असतं, आणि तेच आम्ही विद्यार्थ्यांना शिकवत आहोत. बरोबर आहे. पुढं नोट्स कशा काढाव्या लागतात? सर्व विद्यार्थी इथं चुकतात. काय करतायत? तुम्हाला आयत्या गोष्टी खूप गरजेच्या, म्हणजे चला मी अभ्यास करतोय, स्वतः तर काही लिहित नाही, फक्त वाचन आणि कोणाच्या तरी क्लासच्या टॉपरच्या नोट्स आल्या की मार्केटमधून घेतो. मित्रांनो आयत्या गोष्टीवरती राहायचं नसतं. जर आयत्या गोष्टी तुम्ही वापरल्या तर मार्क देखील आयत्या गोष्टी सारखेच मिळतात. इथं मेहनत घ्यावीच लागते. बरोबर आहे. कोणताही विषय वाचत असताना तुम्हाला स्वतःच्या नोट्स वापराव्याच लागतात. माझ्या विद्यार्थ्यांना किंवा माझ्या टार्गेट 65+ विद्यार्थ्यांना विचारायचं, सचिन सरांनी तुम्हाला कोणती नोट्स दिली होती का? तर मी तुमच्याकडून करून घेतोय, त्याचा फायदा तुम्हाला व्हावा, ही झाली तुमची अभ्यासाची योग्य पद्धत. बरोबर आहे. कंटाळा येतोय, मग आयत्या गोष्टीच मार्केटमध्ये मिळतात, त्याच्या भरोशावर राहू नका. जो सध्या मेहनत घेईल, मेहनत नाही योग्य मेहनत घेईल, तो सध्याच्या एमपीसीच्या क्षेत्रामध्ये टिकतो आहे का? तर मित्रांनो आतापर्यंत 60 कट ऑफ पार झालेला नव्हता, आता 62 माझ्या मध्ये 62 काहीतरी कट ऑफ गेलेला आहे. म्हणजे विचार करा, खूप कट ऑफ वाढत आहेत. बरोबर आहे. आणि भविष्यात वाढणार देखील आहेत. मग तुम्हाला देखील अभ्यास तसाच करावा लागतोय. नाही तर उगाच कोणत्या तरी सिटीमध्ये फक्त पुस्तकच वाचतोय, उपयोग नाहीये. वेळ चाललाय. काही विद्यार्थ्यांचे 10-10 वर्ष गेलेत, त्यांना आणखी कळाय नाही की काय वाचायचं आणि काय वाचायचं नाहीये. ठीक आहे. आणि आमच्या प्लॅनच्या तुमच्या लायब्ररीमध्ये महाराष्ट्रातला कोणतीही लायब्ररी असू द्या, प्रत्येक लायब्ररीत किमान एक विद्यार्थी सचिन सरांना ओळखणार आहे. त्या विद्यार्थ्यांना ओळखायचं की सचिन सर त्यांच्या प्लॅन मध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात. उगाच हे वाचा ते वाचा नाही. एमपीसीचा सिलेबस खूप मोठा आहे. बरोबर आहे. त्याच्यातलं काय वाचायचं आणि काय सोडून द्यायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. बरोबर आहे. आयोग असे भरपूर टॉपिक आहेत मित्रांनो, वारंवार त्या टॉपिक वरती प्रश्न विचारतोय, ते टॉपिक तुम्हाला परफेक्ट करायचे. आमच्या विद्यार्थ्यांना विचारायचं, ज्यांनी बॅच घेतली, असे थेट प्रश्न येतात का? मी म्हणत नाही का त्याच्या पाठीमागे आमचा अभ्यास आहे की यार आयोगाने 1857 उठाव वारंवार का विचारताय, मग तुमच्याकडून तो परफेक्ट करून घ्यायचा का? तर काही लोक काय करताय, इतिहासचा अभ्यास करताना एवढा डीप मध्ये अभ्यास करताय. गरज नाही रे. डीप मध्ये 10 प्रश्न आहेत, एखादा प्रश्न जर डीप मध्ये गेला असेल तर एका प्रश्नासाठी 9 प्रश्नांकडे दुर्लक्ष नसताना करायचं. म्हणजे तुम्ही लोक काय करता सांगू का तुम्हाला? इतिहासाला 10 प्रश्न आहेत. बरोबर आहे. मी म्हणतोय 8-2चा पॅटर्न असतो. 2 प्रश्न थोडेसे अवघड असतात, म्हणजे तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकातले नसतात. 8 प्रश्न तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकातले असतात. तुम्ही लोक काय करताय, तुम्ही तुमच्या इतिहासाचे तज्ञ शिक्षक काय सांगतात की हे 2 प्रश्नावरती फोकस करा.
तुम्ही देखील तेच करताय, इथं फोकस करताय आणि हे हातचे मार्क घालवताय, बरोबर आहे. अरे इतिहासाला काँग्रेसचं अधिवेशन विचारतात, इतिहासाला आयोगाने विचारलेले पूर्वीचे PYQ विचारतात, तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि या 2 मार्काच्या पाठीमागे लागतात. मग मला सांगा, तर आमचं मत आहे किंवा मी माझ्या मेंटरशिपच्या बॅच मध्ये या 2 मार्कावरती लक्ष द्यायला लावत नाही. आपण हे 8 मार्क परफेक्ट करूया. 8 मार्क आपल्याला पूर्व परीक्षा पास करून देतात इतिहास विषयाची, बरोबर आहे. त्याच्यामुळे प्लॅनिंग खूप महत्वाची असते. प्रत्येक विषयाला एक नियोजन असतं, प्रत्येक विषयाची एक स्ट्रॅटर्जी असते आणि त्या स्ट्रॅटर्जीनुसार अभ्यास करायचा असतो. ना की उठलोय, पुस्तक वाचलंय, ठेवलंय, दुसरं पुस्तक उचललंय वाचलंय, याला उपयोग आहे का? अजिबात नाही. ठीक आहे, ह्या गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून घडत असतील तर विचार करायला काहीच हरकत नाही, बरोबर आहे. बघा, अभ्यासिकेत खूप अभ्यास करतोय पण मार्क मिळत नाही. सांगितलं ना तुम्हाला आता, तुम्ही फक्त समाधानासाठी अभ्यास करताय. विसरून जा मित्रांनो, 2017-18चे पोरं विसरून जा. आता तुम्ही समाधानासाठी अभ्यास करू नका. 38चे 60, 60चे 70 होते का याच्याकडे लक्ष द्या. नाहीतर हाय तेच पुस्तकं वाचतोय, मार्क येतच नाही, उपयोग नाही. सध्या कट ऑफ वाढत आहे, येणाऱ्या परीक्षेचा देखील वाढू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास असाच करायचा आहे जो की परीक्षेमध्ये मार्क मिळाले पाहिजेत, बरोबर आहे. माझ्या चॅनलला जे विद्यार्थी फॉलो करतात त्यांना माहिती आहे, मी मार्गदर्शन करत असताना वाईफळ बडबड करत नाही. जे आयोग विचारू शकतंय आणि जे आयोगाने विचारलंय त्यावरच मी बोलतोय. क्लिअर आहे. पुढे बघा, महत्वाचं आहे, PYQ अनालिसिस कसे करायचे माहित नाही. क्लिअर आहे. आता इथं सर्वात विद्यार्थ्यांची चूक काय होते, 21,000चं पुस्तक सर्वांना माहिती आहे, ज्याला आपण PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन आयोगानं पाठीमागाच्या पूर्व परीक्षेत किंवा आयोगानं कंडक्ट केलेल्या त्यांच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न. आता इथं बरेच शिक्षक तज्ञ काय सांगतायत, PYQ उपयोगाचे नाहीत. मी लिहून देतो, मी सांगतो, पाठीमागाच्या जेवढ्या तुम्ही पूर्व परीक्षा दिल्या त्या पेपर चेक करा आणि तुमच्या डोळ्यासमोर 21,000 ठेवा. तुम्हाला स्वतःला त्याचं महत्व कळेल. माझ्या मेंटरशिपच्या जुन्या विद्यार्थ्यांना विचारायचं, मी 21,000 किती वेळेस त्यांच्याकडून करून घेतलंय. 21,000 काही विद्यार्थी वाचतात मित्रांनो, ते पुस्तक वाचायचं नसतं, ते सोडवायचं असतं, त्याची प्रॅक्टिस करायची असते, बरोबर आहे. काही विद्यार्थी काय करतात, 21,000 काढतात, चला वाचा. ते पुस्तक वाचण्यासाठी का नाही ना, प्रश्नांची प्रॅक्टिस करा. ते वाचण्यापेक्षा त्या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं, ऑप्शन एलिमिनेट कसे करायचे हे तुम्हाला शिकायचंय. हे जर शिकलात तर अनोळखी प्रश्न देखील तुमच्याकडून टॅकल होतात, बरोबर आहे. त्याच्यासाठी प्रश्नांची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. उगाच 5,000 आणि 7,000 प्रश्न सोडवले तर मला आता सर्व टेक्निक जमतंय का? नाही जमत. ठीक आहे, ते महत्वाचं आहे. पुढं लॉजिक लावून कसे प्रश्न सोडवायचे असतात माहित नाही, बरोबर आहे. खूप ठिकाणी ऐकलंय, ह्या हिंट वाचा, हे लॉजिक लावा. अरे पण ते लॉजिक एक नाहीये, लॉजिक नसतो, पद्धती असतात प्रश्न सोडवण्याच्या. जर वन लाईनर प्रश्न आला तर कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा, जर सेंटेन्सच्या फॉर्म मध्ये प्रश्न आला तर कशा पद्धतीने सोडवायचा, ह्या सर्व गोष्टी असतात ना, त्या मी तुम्हाला 4 दिवसात किंवा एका लेक्चर मध्ये सांगू शकत नाही. आम्ही लोक काय करतो, स्क्रीनवरती हा प्रश्न घेतो, आयोगानं 2022 ला विचारलाय, 21 ला विचारलाय, मग याचं उत्तर काढायचं होतं कसं, याचं उत्तर जर वन लाईनर निघत आहे म्हणजे वन लाईनर प्रश्न आहे तर बाकीचे 2 ऑप्शन बाजूला कसे सारायचे हे खूप महत्वाचं आहे. आणि हे प्लॅन मध्ये तुम्हाला 120 दिवसात शिकवतो आणि तुमच्याकडून करून घेतो. ठीक आहे. पुढं पुस्तके पाठ झाली तरी मार्क मिळत नाहीत, आताच बोललो, बरोबर आहे. तुमच्यातले बरेच आता लेक्चर बघणारे बरेच लोक आहेत, बरोबर आहे. कोळंबे सरांचं पुस्तक 50 वेळेस वाचून झाले तरी पॉलिटीमध्ये तुम्हाला 15 पैकी 12 मार्क मिळत नाहीत, 10 मिळत नाहीत. का मिळत नाहीत? फक्त पुस्तकं वाचताय. प्रश्नांची प्रॅक्टिस करताय का? नाही. आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचं अनालिसिस करताय का? नाही. आयोगाने काय विचारलं याचा अंदाज बांधतात का? नाही. आयोग काय विचारू शकतो याचा अंदाज बांधून अभ्यास करताय का? नाही. फक्त लायब्ररीमध्ये 12 तास पुस्तकं वाचतोय, याला उपयोग नाही. दिवस बदलले आहेत. कट ऑफ आता अगोदर PSIचा कट ऑफ 45 मार्क असेल ना तरी वाटायचं मी बसतोय. आता तुम्हाला आठवत असेल ना चांगलं, 47-48 मार्क असायचे तेव्हा वाटायचं PSIचं कट ऑफ 45 क्रॉस कधीच झालं नाही, आता 60 क्रॉस झालंय. क्लिअर आहे. त्याच्यामुळे अभ्यास करा. आणि मी परत तुम्हाला सांगतोय, टाइमपास करायचा असेल तर MPSC करूच नका, कारण टाइमपास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता MPSC राहिलेली नाहीये. आणि नुसती पुस्तकं डोके पुस्तकात घालणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर राहिलेलीच नाहीये. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. बघा, आयोगाच्या पेपरमध्ये खूप सिली मिस्टेक होतात. सिली मिस्टेक काय होतात रे? प्रश्नांची प्रॅक्टिस नसते ना. का? जर प्रश्नांची प्रॅक्टिस असतील तर तुम्हाला कळतं माझ्याकडून सिली मिस्टेक होतात. कळत असेल तर त्याच्यावरती काम करताय म्हणजे तुमच्या चुका सुधारताय. म्हणून आमच्या प्लॅन मध्ये तुम्हाला एक डेली टार्गेट दिलं जातं, त्याच्यावरती वारंवार 3 दिवसाला 100 मार्काची टेस्ट घेतली जाते. तुम्ही कुठं चुकताय हे तुमच्या निदर्शनास आणून तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं की बाळा आज पहिली टेस्ट झाली, तू इथं चुका केल्यात. अशा जवळपास 50 पेक्षा जास्त आम्ही टेस्ट घेत आहेत किंवा घेत आहोत, बरोबर आहे. 2 ऑप्शन मध्ये
कन्फ्युजन होऊन प्रश्न चुकतो. ठीक आहे, हे तर भरपूर विद्यार्थ्यांचं असं असतंय की जर मला 60 मार्क पडले किंवा 40 मार्क पडले तर बाकीचे 20 ते 25 मार्क असे असतात की मला 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होत आहे, मग करायचं काय. याच्या पण पद्धती आहेत ज्या तुम्हाला सांगितल्या जातात, त्या काय 2 मिनिटात किंवा असं नाही सांगितलं जात. आम्ही त्याला एक प्रश्न घेतो आणि या प्रश्नामध्ये हे ऑप्शन जर बाजूला चालले आणि हे 2 ऑप्शन जर राहिले तर याच्यातला कोणता निवडायचा हे जवळपास 120 दिवस वारंवार आम्ही शिकवत आहोत. बरोबर आहे. चला पुढे. पेपर सोडवण्यासाठी 60 मिनिटे वेळ पुरत नाही, हे सर्वात महत्वाचं. का? बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं माहितीये का, 60 मिनिटात टाइम मॅनेजमेंटच जमत नाही. सांगतो ना का जमत नाही, फक्त पुस्तकं वाचताय. नाहीतर आता तुम्ही लोक काय करताय माहितीये का, आता पेपर सपोज 9 नोव्हेंबरला, ऑक्टोबरला कोणाच्या तरी क्लासेसच्या टेस्ट सिरीज सुरू होतात, लावतात आणि 8 ते 10 टेस्ट सोडवल्या की तुम्हाला वाटतं झाली प्रॅक्टिस. नाही रे मित्रांनो, भरपूर प्रॅक्टिस करावी लागते. राईट. थेट आयोगानं विचारतात, म्हणजे आयोग पॅटर्न टेस्टची पॅटर्न थेट नाही, अगोदर तुम्हाला टॉपिक, त्या टॉपिक नुसार प्रश्न विचारले जातात, त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे आता मी टॉपिक वाचलाय, टॉपिक वरचे PYQ बघा, त्याच्यावरचे सराव प्रश्न बघा, म्हणजे कळेल की तो टॉपिक किती परफेक्ट झाला आहे तुमचा. बरोबर आहे. या गोष्टीनुसार तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. बघा पुढे महत्वाचं हे. आता बघा, आता टार्गेट आतापर्यंत काय सांगितलं मी तुम्हाला, तुम्ही कुठे चुकताय, म्हणजे महाराष्ट्रातले विद्यार्थी कुठे चुकताय. आणि तुम्हाला काय वाटतं 4 महिने अभ्यास केला, खूप अभ्यास केला, माझी लगेच पूर्व परीक्षा निघावी, तेवढं सोपं राहिलं नाही मित्रांनो. MPSC मध्ये एखादी पोस्ट भेटली की आयुष्य सेटल होतं, लाईफ सेट होते, किंवा तुम्ही आयुष्यामध्ये जगू शकताय चांगल्या पद्धतीने. तेवढं सोपं नाही ना आयुष्य सेटल होणं. बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं तुम्हाला बरेच पराभव बघायचे आहेत आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हळूहळू एक पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा किंवा फायनल पोस्ट निघणार आहेत. त्याच्यामुळे पेशन्स खूप महत्वाचे आहेत, धीर धरा. बघा आता आमच्या मेंटरशिपच्या प्लॅन मध्ये आता सपोज आता सुरू झालाय, आम्ही सुरुवातीला काय घेतो, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पूर्व परीक्षा झालेल्या आतापर्यंत म्हणजे 2021 नंतर. या 6 पेपर मध्ये आयोगानं काय विचारलंय, म्हणजे इथं सांगायचं झालं तर प्रत्येक प्रश्न फोडतो अगोदर, म्हणजे हा प्रश्न आहे, का विचारलाय, कुठून विचारलाय, टॉपिक कोणता आहे, या टॉपिक वरती प्रश्न पूर्वी आले का, टॉपिक महत्वाचा आहे का, हे अख्खा प्रश्न फोडवतो. आणि ह्या 6 पेपरच्या आधारावर 120 दिवसाचा प्लॅन असतो. बरोबर आहे. म्हणजे ह्या 6 पेपर मध्ये आयोग परत तुमचा आहे तसा पेपर तोच विचारणार आहे. ठीक आहे ना. म्हणजे जर सांगायचं झालं तर एखादा प्रश्न मागे पुढे झाला तर 2021 असेल, 2021च्या बेसवरचा असेल, 23 वर असेल, 23च्या बेसवरती असेल. म्हणजे आमच्या डोळ्यासमोर हे 4 पूर्व परीक्षेचे पेपर असतात. त्या 4 पूर्व परीक्षेमध्ये कोणते टॉपिक विचारले, कॉमन टॉपिक कोणते आहेत, असे जवळपास आम्ही 70 ते 72 मार्क परफेक्ट करून ठेवतात. म्हणजे उद्या पेपर कसाही येऊ द्या. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही म्हणतात ना आउट ऑफ सिलेबस, असलं काही नसतं बरं का. ते कोणीतरी सांगितलं, ते प्रचलित झालं की आउट ऑफ सिलेबस, काही नाही. तुम्ही अभ्यास करा, तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकातलेच प्रश्न आहेत, पास होण्या एवढे. क्लिअर आहे. मग एखादा प्रश्न अवघड असला तर अख्खं मार्केट एखाद्या प्रश्नाकडेच लक्ष देतं. अरे पण जे येतंय त्याच्याकडे पण लक्ष द्या ना. तुम्हाला आता सांगितलं ना, जिओग्राफी जर 10 मार्काचा असेल, 2 मार्क अवघड असतील तर तुमचे शिक्षक लोक त्या 2 मार्कावर फोकस करतात. BA च्या पुस्तकातला आला, ह्या तज्ञांच्या पुस्तकातला आला, अरे पण 8 प्रश्न तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकातलेत ना, 8 प्रश्न बरोबर आणा ना, 2 प्रश्न गेले खड्ड्यात. ठीक आहे, 8 मार्क तुम्हाला पास करतात, याचा विचार करा. हे तुम्हाला कोणीच सांगत नाही. तुम्हाला ते 2 प्रश्न कुठून आले, कोणत्या तज्ञाच्या ग्रंथामधून आले, कोणत्या NCERT मधून आले, कोणत्या टेक्स्ट बुक मधून आले. अरे पण 8 मार्क तू वाचत असलेल्या प्रत्येक पुस्तकात येत ना, त्या 8 मार्काची आपल्याला तयारी करायची आहे. 2 मार्काचा विचार नाही करायचा. याला प्लॅनिंग म्हणतात, याला स्ट्रॅटेजी म्हणतात. ठीक आहे, पुढे चला. क्लिअर आहे. म्हणजे जवळपास आम्ही 30 दिवस याला देतो. याच्यासोबत तुम्हाला आयोगाचं स्पष्टीकरणाचं पुस्तक आहे ते वाचून घेतो आणि वारंवार सांगतो की याच्या, आता सपोज ग्राह्य धरा, आपण आजचं लेक्चर याच्यावरती घेतलं. आजचं लेक्चर आपण इतिहासाचं बघतोय की इतिहासाला अगोदर 15 प्रश्न विचारायचे. हे 15 प्रश्न कोणत्या टॉपिक होते, त्या 15 पैकी आयोगानं पूर्वी किती विचारलेले आहेत, जेणेकरून त्या PYQचं महत्व तुम्हाला कळेल. बरोबर आहे. हे सर्व पेपर झाल्याच्या नंतर याचे आपण टॉपिक काढतो. सपोज हे टॉपिक काढले आपण 15. क्लिअर आहे. एखाद्या ह्याच टॉपिक वरती वारंवार कुठं प्रश्न विचारलाय का, म्हणजे जर बघायला गेलं तर सर्व पेपर मध्ये 1857च्या उठावावर प्रश्न आहे. बरोबर आहे. सर्व पेपरवरती तुम्हाला महान्यायवादी महाधिवक्तेवरती प्रश्न आहे. सर्व पेपरवरती तुम्हाला सार्वजनिक वित्तवरती प्रश्न आहे. मग असे जे टॉपिक आहेत ना, जे आयोग वारंवार विचारतोय, ते परफेक्ट करा ना. का मार्क नाहीत मिळणार, पण तुम्ही तसं करतच नाही. काहीतरी वाचायचं, कोणीतरी नोट्स दिल्या, कोणीतरी सांगितलं शेवटच्या 10 दिवसात एवढं करा, 5 मार्क वाढतात. मित्रांनो, हे बिझनेसच्या लाईन असतात, त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवू नका. मी तुम्हाला पर्सनली सांगतोय, माझे विद्यार्थी पर्सनल असतात म्हणून त्यांना भरपूर गोष्टी तिथे शेअर करतोय. मी तर युट्यूबला शेअर करू शकत
नाही. ठीक आहे, चला पुढे. हे क्लिअर झालं. याला आम्ही 30 दिवस देतो. हे केल्याच्या नंतर तुम्हालाच कळतं यार मी आता 2025चा जो ग्रुप सीचा आता झालेला, बरोबर आहे, आताशी पेपर ग्रुप सीचा मला 40 मार्क का पडले. मी अगोदर सचिन सरांचं मार्गदर्शन घेतलं असतं किंवा सचिन सरांना एखादा कॉल केला असता तर मला समजलं असतं की यार आणखी 20 मार्क कसे वाढले पाहिजेत. बरोबर आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. पुढे बघा, हे महत्वाचं IMP बुक लिस्ट दिली जाणार आहे. याच्यात वेगळं काहीच नाही. एखादं पुस्तक तुमच्याकडे वेगळं असू शकतंय, ते तुम्हाला मार्केटमधून घ्यावं लागणार आहे का, तर आम्ही चुकीचे पुस्तकं वाचून देत नाहीये तुम्हाला. पुढे चला, डेली स्टडी टार्गेट मिळणार म्हणजे आज आहे तुम्हाला, बरोबर आहे. आज सकाळी 11 वाजता टेस्ट झाली, त्या टेस्टचं डिस्कशन होतं आणि संध्याकाळी तुम्हाला एक नवीन टार्गेट दिलं जातं. म्हणजे आपल्याला 7 विषय आहेत, सर्वांना माहिती आहे. आता गृहीत धरा हा आपला इतिहास आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा आपला भूगोल आहे. तर आम्ही काय करतो लोक, आता सपोज 7 विषय आहेत, मॅथ आणि रिझनिंग आणि त्याच्यासोबत करंट अफेअर्स. हे करंट अफेअर्स हे 2 विषय आहेत ना आमचे डेली असतात. म्हणजे करंट प्रत्येक टेस्ट मध्ये तुम्हाला करंट अफेअर्स घेतला जातं. म्हणजे आम्ही लोक 15 महिन्याचं करंट अफेअर्स करतो प्लॅन मध्ये. मग तुम्हाला महिन्यानुसार जातो आपण की आता तुम्हाला डिसेंबर 2024चं करायचंय पुढचे 3 दिवस, त्याच्यावरती पण लेक्चर असतं, बरोबर आहे. तुम्हाला सांगितलं जातं. आता काही लोक काय करताय, मासिक एक मासिक महिना वाचताय. गरज नाही, एक मासिक फक्त 50 ते 60 मिनिटात वाचून होतो. ज्या लोकांनी आमचा प्लॅन फॉलो केलाय त्यांना सांगायचं की यार आम्हाला चालू घडामोडीला मार्क का मिळतात आणि चालू घडामोडी कसं वाचायचं असतो. तुम्ही लाईन टू लाईन वाचताय, गरज नाही. एक मासिक जास्तीत जास्त 25% डाटा महत्वाचा असतो, 75% डाटा ते पेज भरवायचं म्हणून केलेला असतो. ठीक आहे, हे पण इथं चुकतं विद्यार्थ्यांचं. क्लिअर आहे. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला डेली स्टडी टार्गेट देत असताना याच्यातले 2 टॉपिक, याच्यातले 2 टॉपिक, याचा 1 महिना आणि याच्यातला एखादा महत्वाचा टॉपिक दिला जातो. आणि हे 3 दिवसासाठी तुम्हाला टार्गेट असतं. कोणत्या पुस्तकातून वाचायचं, कशा पद्धतीने वाचायचं आणि त्याच्यानंतर त्या आयोगाने विचारलेल्या त्या टॉपिकच्या प्रश्नांची प्रॅक्टिस कशी करायची हे तुम्हाला सांगितलं जातं. आणि ह्याच टॉपिकला तुम्हाला 3ऱ्या दिवशी किंवा 4थ्या दिवशी 100 मार्काची टेस्ट होते. टेस्ट झाली की तुम्हाला लगेच कळतं माझा स्कोर किती, 72 आहे, 50 आहे, 40 आहे, 30 आहे. मग माझी त्या 1000 पोरांमध्ये रँक किती आहे. मग तेव्हा तुम्हाला कळतं 1000 मध्ये आपली जर 800 रँक येत असेल तर विचार करा 3.5 लाख किंवा 3 लाख पोरं एक्झाम देतात, तिथं माझी रँक काय असणार आहे. क्लिअर आहे. म्हणजे तुम्हाला आम्ही वारंवार सांगतो की तू चुकतोय, तुला अभ्यासाची गरज आहे, बरोबर आहे. तुम्ही लोक फक्त पुस्तकं वाचत असताना तुम्हाला नाही माहित मी कुठं चुकतोय, मला कशाची गरज आहे. पण आम्ही तुम्हाला प्रत्येक 3 दिवसाला आठवण करून देतोय की मित्रांनो काल तुम्ही वाचलाय, आज तुम्ही प्रश्न चुकताय, बरोबर आहे. म्हणजे टॉपिक तुम्ही 2 दिवसापूर्वीच वाचलाय परंतु 3ऱ्या दिवशी तुम्ही चुकताय, याचा अर्थ तुम्हाला ती चूक सुधारायची आहे. आणि ती चूक आम्ही वारंवार 120 दिवस तुमच्याकडून सुधारून घेतो किंवा 100% सुधारतो. काही विद्यार्थी, आता तुम्हाला खोटं सांगत नाही, युट्यूबला नावं घेता येत नसतात विद्यार्थ्यांचे का, तर बरेच विद्यार्थी असतात. ठीक आहे, एखाद्याचं नाव घेतलं की मग तेच आमचा आवडता विद्यार्थी का असं होतो. काही विद्यार्थ्यांनी आता आमच्याकडे जॉईन झालेत पाठीमागल्या 6 ते 8 महिन्यापासून प्रत्येक पूर्व परीक्षा क्लिअर आहे. का क्लिअर आहे, ह्या टेक्निक असतात, स्ट्रॅटेजी असतात, नियोजन असतो, प्लॅनिंग असतो, बरोबर आहे. हे खूप महत्वाचं आहे ना की उठलं की पुस्तक वाचतोय, उपयोग नाही त्याला. क्लिअर आहे. पुढे चला, प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी आता सांगितलं तुम्हाला. आयोगाने विचारलेले पाठीमागे जे 6 पेपर आहेत घेतलेले, त्या विषयामध्ये किती प्रश्न आयोगाने विचारले होते आणि त्या विषयाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. स्ट्रॅटेजी म्हणजे हा प्रश्न कुठून आला आणि आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये काय विचारू शकतो आणि आपल्याला इतिहासाला काय वाचायचंय आणि कुठून वाचायचंय आणि त्या इतिहासामध्ये आपल्याला किती मार्क घ्यायचे, ही आपली स्ट्रॅटेजी. क्लिअर आहे. स्ट्रॅटेजी खूप वेगवेगळ्या पद्धतीची असते. तुम्हाला प्रत्येक विषयाच्या स्ट्रॅटेजीवरती एक स्पेशल लेक्चर असतं की आपल्याला इतिहासासाठी काय करायचंय, भूगोलसाठी काय करायचंय. आपल्याला भूगोलचे 10 पैकी 8 मार्क मिळवायचेत ना, मग काय करायचंय. राज्यघटना आपला हातचा विषय, 15 पैकी 13 मार्क टार्गेट आहे आपला, मग काय करायचंय, हे सर्व प्लॅनिंग असतं तिथं. ठीक आहे. डेली स्टडी टार्गेट नुसार अभ्यास म्हणजे टॉपिक नुसार टार्गेट असतं. म्हणजे एक पुस्तक असं नसतं इतिहासाचं हे पुस्तक सांगितलंय पहिले 30 पेज वाचा. भरपूर लोक असं करतात, टाइम तसं नाही आम्ही करत. आयोगाने विचारलेले टॉपिकच आम्ही निवडतो आणि आम्हाला एक अंदाज बांधतो आम्ही की ह्या टॉपिक वरती प्रश्न येऊ शकतो, असेच टॉपिक तुम्हाला दिले जातात. नाही तर हे पुस्तक घ्या, पहिले 30 पेज वाचा, पुढच्या टेस्टला 30 ते 60 पेज वाचा, असलं काही नसतं. टॉपिक नुसारच टार्गेट असतात आणि हे टॉपिक का घेतो हे पण विद्यार्थ्यांना आम्ही पटवून देत आहोत की पाठीमागच्या 6 पूर्व परीक्षेमध्ये जवळपास 8 प्रश्न विचारलेत, मग येणाऱ्या पूर्व परीक्षेत देखील प्रश्न असणार आहे, बरोबर आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. पुढे बघा, दिलेल्या टार्गेट कोणत्या बुक मधून आणि कसे वाचायचे हे सांगितलं जाणार आहे. म्हणजे आज तुम्हाला 4 टॉपिक दिले इतिहास भूगोलचे, ते कोणत्या पुस्तकातून वाचायचे आणि त्याच्या अगोदर काय करायचे तुम्हाला त्या टॉपिक संदर्भातलं हे सर्व सविस्तर सांगितलं जाणार आहे, बरोबर आहे. टार्गेटवर अभ्यास करण्यासाठी 3 ते 4 दिवसाचा वेळ असतो. म्हणजे टार्गेटचे टॉपिक जे टॉपिक दिलेत ना ते टॉपिक किती मोठे आहेत किती छोटे आहेत याच्यानुसार तुम्हाला तो कालावधी ठरवला जातो.
पुढे प्रत्येक स्टडी टार्गेटवर 100 मार्काची टेस्ट असते. म्हणजे तुमच्याकडून 4 टॉपिक घेतलेत, मग तिथं असतं इतिहासाचे 30 प्रश्न, भूगोलचे 30 प्रश्न 60, त्याच्यानंतर एखादा विज्ञानचा टॉपिक असेल तर आणि करंट अफेअर्सचे, म्हणजे अशी एकूण 100 मार्काची टेस्ट असते. 100 मार्काची टेस्ट दिवसातून 2 वेळेस होते, बरोबर आहे. एक असते सकाळी 11 वाजता आणि दुसरी असते संध्याकाळी 10 वाजता. ही आपण आयोग घेतो त्या वेळेनुसार असते, म्हणजे आयोग आपला 11ला पेपर घेतोय, ती तुम्हाला सवय आतापासूनच लागावी. दुसरी जे जॉबचे लोक आहेत, ज्या गृहिणी आहेत, त्यांना पॉसिबल नाही सकाळी 11 वाजता, काही कारण जॉबचे पोरं जॉबवरती असतात, त्यांच्यासाठी संध्याकाळी आम्ही 10 वाजता पण टेस्ट घेतो. किंवा ही रिव्हिजन टेस्ट असते, म्हणजे जे लोक सकाळी देतात ते पण देऊ शकताय, ज्यांनी सकाळी टेस्ट दिली नाही ते पण देऊ शकताय. म्हणजे टेस्ट 2 वेळेस घेतो, सकाळी आणि संध्याकाळी. ठीक आहे, बरोबर आहे. आता टेस्ट झाली, त्याच्यावरती 3 ते 4 व्हिडिओ लेक्चर येतात लगेच, म्हणजे आपण हे प्रश्न 100 कसे घेतले आणि तुम्ही का चुकले, बरोबर आहे. एखादा प्रश्न जर 500 पोरं चुकत असतील तर समजायचं तुम्हाला हातचा प्रश्न घालवताय, म्हणजे येणारा मार्क कधी चुकवायचा नसतो. येणारा प्रश्न जर तुम्ही चुकत असाल तर पूर्व परीक्षा निघत नाही, हे एक त्याचं हे आहे, बरोबर आहे. पुढे झालेल्या टेस्टवर व्हिडिओ लेक्चर असतं. लगेच टेस्ट झाली, 100 मार्काच्या टेस्टवरती किंवा 100 मार्काच्या प्रश्नावरती 2 ते 3 व्हिडिओ लेक्चर येतात. तुम्हाला सविस्तर त्याची माहिती सांगितली जाते, म्हणजे एक्झाम्पल कळालं तुम्हाला. आम्ही तुम्हाला टॉपिक देतो, क्लिअर आहे. टॉपिक थेट शिकवण्याच्या ऐवजी आम्ही त्या टॉपिक वरती अगोदर सराव प्रश्न बनवतो, तुमच्याकडून सोडवून घेतो आणि त्याच्यानंतर त्या सराव प्रश्न विचारलेल्या त्याचं एक्सप्लेन देऊन हा टॉपिक क्लिअर करून घेतो. म्हणजे काय होतं, बाकीचे शिक्षक अख्खा पेजेस शिकवतात ना, आम्ही तसं नाही करत. आम्ही एमसीक्यू मार्फत अगोदर तुमच्या चुका तुम्हाला कळून देतो आणि त्याच्यानंतर त्या चुका कशा सुधारल्या पाहिजेत याच्यावरती काम करतो, किंवा ह्या तुम्हाला गोष्टी सांगतो, जेणेकरून तुमच्या चुका कमी कमी होऊन 120 दिवसात तुम्ही रेडी असायला पाहिजेत. ठीक आहे, चला पुढे द्या लक्ष. टेस्ट झाली की तुमची रँक आणि तुमचा स्कोर लगेच समजतो. म्हणजे आता लास्ट इयरची आमची बॅच 900 विद्यार्थ्यांची होती, क्लिअर आहे. यावर्षी खूप मोठी बॅच असणार आहे, बरोबर आहे. लिमिटेड ऍडमिशन आहेत, 1000 प्लस काहीतरी ऍडमिशन शेवटी सांगतो त्याबद्दल. पण आता समजा टेस्ट संपली तुमची, सकाळी 11ला सुरू झालेली टेस्ट तुमची 50-55 मिनिटं चालते. टेस्ट संपली की काही सेकंदात तुमचा रिझल्ट शो होतो. मग आता मी सचिन सरांनी टेस्ट दिली, मला मार्क किती पडले, चला 42 पडले, 50 पडले, माझी रँक किती 600 700. इथं कळतं यार आपण कुठंतरी चुकतो आहोत. मग टॉपर किती मार्काचा आहे, टॉपरनं किती मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवले आहेत, म्हणजे सर्व तुम्हाला डिटेल्स घेतलं जातं. म्हणजे इथं 60 मिनिटाची देखील प्रॅक्टिस वारंवार करून घेतली जाते, जेणेकरून जो शेवटचा तुमचा फायनलचा पेपर आहे ना, तुम्हाला 60 मिनिटं 120 मिनिटासारखे वाटावेत. क्लिअर आहे. पुढे तुमची रँक तुमची परफॉर्मन्स शीट म्हणून बघून तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. टेस्ट झाली, टार्गेट नंबर 1 तुम्हाला एक परफॉर्मन्स शीट दिली जाते, शेवटी देतोय तुम्हाला परफॉर्मन्स शीट दिली जाते, ती भरून तुम्हाला आम्हाला प्रत्येक वेळेस पाठवावी लागते. मग तिथं लिहायचं असतं माझा हा टॉपिक झालाय, या टॉपिकचं अनालिसिस नाही केलं, पीवायक्यू वाचले नाहीत, मला मार्क एवढे पडलेत, एवढे चुकलेत आणि एवढा मी वेळ घेतलाय. मग ती तुमची परफॉर्मन्स शीट बघून तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं की बाळा तू येणारे प्रश्न तुझ्याकडून चुकतायत, मग याच्यासाठी करायचंय काय, बरोबर आहे. हे 120 दिवस तुम्हाला वारंवार सांगितलं जातं आणि तुम्हाला ही पाठवावीच लागते, कारण तुमच्या चुका जर तुम्ही लपवल्या तर तुमच्या चुका सुधारता येणार नाहीत, बरोबर आहे. जे विद्यार्थी ओपन सांगतात सर मला इतिहासाला मार्कच मिळत नाही, त्याच्यावरती आम्ही उपाय सांगतो. जे विद्यार्थी, आता बरेच विद्यार्थी असतात मार्क कमी पडले की लपवतात, हे बरेच विद्यार्थी करतायत. या विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत तोच राहतो, शेवटच्या पेपरलाही त्यांना 40च मार्क भेटतात. ठीक आहे. पुढे टेस्ट नंतर तुमच्या कमतरता सांगण्यासाठी तुम्ही कॉल करू शकताय. म्हणजे टेस्ट झालीये, तुम्हाला वाटलं माझ्या खूप चुका होत आहेत, चुका कशा सुधारायच्या, मग एक मेसेज करायचा सर मला तुमच्याशी कॉलवरती बोलायचंय, किंवा आम्ही तुमच्यात जर वारंवार सुधारणा होत नसेल तर आमचा तुम्हाला मेसेज येतो, किंवा माझ्या प्रत्येक जुन्या विद्यार्थ्यांना विचारायचा 4 दिवसात आमचा तुम्हाला एक मेसेज जातो की तुमचा अभ्यास चांगला सुरू आहे का, आणि त्याच्यावरती तुम्हाला अपडेट द्यावीच लागते, बरोबर आहे. एखादा म्हटला सर माझा अभ्यास व्यवस्थित होत नाही, मला तुम्हाला कॉलवरती बोलायचंय, तर त्या 10 मिनिटं नाही, 15 नाही, अर्धा तास आम्ही बोलत असतो, बरोबर आहे. पण त्याला परफेक्टच करतो. आता असे म्हणून सांगतो ना, बरेच नवीन विद्यार्थी ज्यांनी आता 1 वर्षापासून सुरुवात केली त्यांनी ग्रुप सी ला 68-70 मार्क घेतलेत. हे उगा अतिशोक्ती बोलत नाहीये, हे खरंय मित्रांनो. आपण सेम आहोत. इथं मेहनत, योग्य मेहनतच पाहिजे तरच जिंकता येतं, नाही तर फुटाफुटावर एमपीसी करणारे, फुटाफुटावरती एमपीसीला मार्गदर्शन करणारे तज्ञ बनलेले आहेत, बरोबर आहे. उपयोग नाही त्याला. पुढे टेस्ट हे झालं. त्यानंतर बघा तुम्ही प्रश्न का चुकलात यावर सविस्तर डिस्कशन. आता लोक काय करताय, 100 मार्काची टेस्ट घेतली, झाला विषय, चला चुकलेले प्रश्न वाचा पुढे. अरे पण का चुकले, जर तुम्ही त्याचं अनालिसिस केलं तर सुधारणा होणार आहे ना. नाही तर तुम्ही लोक काय करताय, 100 मार्काची टेस्ट सोडवली, मला 42 मार्क चुकले, बरोबर आले,
58 माझ्याकडून चुकलेत. अरे पण हे 58 पैकी किती येणारे होते जे की तुला 100% पाठ होते पण चुकलात, हे आपल्याला अनालिसिस करावं लागतं, जेणेकरून पुढच्या टेस्ट मध्ये हे 42 चे 48, हे 48 चे 50, या 50 चे 60 होतात. म्हणजे कधी होता याच्यावर अनालिसिस होईल. तुम्ही लोक याचा अनालिसिस नाही करत, 58 प्रश्न चुकलेत ना, चला मी वाचतो किंवा लिहून घेतो. नाही, त्याच्या पण पद्धती असतात की आपण का चुकलेत हे शोधा आणि त्याच्यावरती काम करा, जेणेकरून हे ना ही तुमची परफॉर्मन्स शीट वाढत जाते. जी तुम्हाला परफॉर्मन्स शीट दिली जाते ना, ती शेवटी 2 महिन्याच्या नंतर चेक करायची की तुमच्यामध्ये किती फरक जाणवला. एकाच महिन्यात चॅलेंज देऊन सांगतो, तुम्ही 8 वर्ष अभ्यास करा, नाही तर 10 वर्ष करणारे असा, नाही तर किती अभ्यास करणारे असा, तुम्हाला एका महिन्यात तुमच्या अभ्यासात नाही फरक जाणवला तर मग मला कॉल करून विचारायचं, सर मला फायदा होत नाहीये. ठीक आहे, पुढे चला. एमसीक्यू सोडविण्याचे लॉजिक डेव्हलप करून घेतले जाते. म्हणजे आता जर 100 मार्काचा पेपर असेल तर मित्रांनो 65 प्रश्न हे तुमचे मुखपाठ असणारे तर नसतात ना. ठीक आहे, याच्यातले एक जवळपास 40 प्रश्न तुमचे मुखपाठ असू शकतात, पण बाकीच्या 25 मार्कासाठी तुम्हाला प्रश्नांची प्रॅक्टिस करावी लागते. की एखादा प्रश्न आलाय, जेव्हा तुम्ही कन्फ्युजन होता ना, तेव्हा तुम्हाला त्याचं लॉजिक माहित असायला पाहिजे की याचं आता उत्तर कसं काढायचं. बरोबर आहे, भरपूर पद्धती असतात, तुम्हाला काहीच माहित नाही, तुम्हाला फक्त एवढंच शिक्षकांनी सांगितलंय, मोठा ऑप्शन असला की मारा, वरील पैकी सर्व असला की मारा, क्रियापद एकेरी असेल तर उत्तर काढा, क्रियापद दुहेरी असेल, अनेक वचने असेल तर काढा. हे काही नाही मित्रांनो, ह्या फक्त बनवलेल्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्हाला स्क्रीनवरती आम्ही असा प्रश्न घेतो ना की हा आयोगाने विचारलाय, मग याचं उत्तर कशा पद्धतीने काढायला पाहिजे होतं, याच्यात कीवर्ड कोणता आहे आणि प्रश्नांच्या पद्धती कोणत्या आहेत, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. आणि तुम्हाला मी एका लेक्चर मध्ये किंवा 30 मिनिटात किंवा 1 तासात नाही सांगू शकत, त्याला मी 120 दिवस वेळ देतोय. बरोबर आहे, म्हणून सांगतोय मी एका महिन्यात 30 दिवसात तुमच्या अभ्यासात बदल जाणवलाच पाहिजे. आणि पहिल्याच टेस्ट मध्ये तुम्हाला तुमचं खरं रूप कळणार आहे की यार मी पाठीमागचे 4 वर्ष झालं पुस्तकं वाचतोय पण मी का चुकतोय. ठीक आहे, पुढे 60 मिनिटासाठी सर्व मेहनत. म्हणजे तुम्हाला माहितीये बऱ्याच लोकांना काय होतं, 100 प्रश्नच वाचून होत नाहीत, याच्यासाठी 4, 10, 15, 20 टेस्ट प्रॅक्टिस केली झालं, तसं नाही. म्हणून सांगितलं ना, आता काय करतात पोरं, प्रॅक्टिस अभ्यास करतात, एक्झामच्या जवळ आले की 2 महिने अगोदर 1.5 महिने अगोदर क्लासेसच्या टेस्ट सिरीज सुरू होतात, त्यांना जॉईन करतात, प्रत्येक रविवारी टेस्ट देतात, 7 नाही तर 8 टेस्ट देतात, झालं तुम्हाला वाटतं आता मी जिंकतोय. सोपं नाही मित्रांनो, इथं पूर्व परीक्षा किंवा पोस्ट घेतली तर लाईफ बनते, आणि लाईफ बनवायची असेल ना तर ते एवढं इझी नाहीये ना. बरोबर आहे, इथं मेहनत घ्यावी लागते. म्हणून आम्ही 120 दिवस वारंवार टेस्ट घेत आहोत, म्हणजे 3 दिवसाला किंवा 4 दिवसाला एक टेस्ट असते. ठीक आहे, हे झालं सर्व आमच्या प्लॅन मधलं. व्यवस्थित समजलं असेल असं मला तरी वाटतंय, का आता आम्ही प्लॅन मध्ये काय घेतोय हे तुम्हाला सविस्तर सांगितलं आहे. ठीक आहे, बघा आता इथं आम्ही आता प्रत्येक बॅच मध्ये काहीतरी कमतरता असतात. बरोबर आहे, हे माणूस आहे त्याच्याकडून कमतरता, प्रत्येक बॅच झाली की आम्हाला कळतंय आम्ही थोडंसं इथं कुठंतरी कमी पडलो, ते आम्ही यावेळेस देखील भरून काढणार आहेत. म्हणजे हा प्लॅन पाठीमागाच्या प्लॅन पेक्षा थोडासा आणखी वेगळा असणार आहे. म्हणजे त्याच्यात बऱ्याच गोष्टी ऍड केलेल्या आहेत. म्हणजे गेल्या वर्षी आम्हाला वाटतं आम्ही विज्ञानमध्ये कुठेतरी कमी पडलो, मग हे आम्ही विज्ञानमध्ये स्ट्रॉंग बनण्याचा प्रयत्न करत आहोत. किंवा आम्हाला वाटलं गेल्या वर्षी एखाद्या गोष्टीमध्ये आम्ही कमी पडलो, म्हणजे आणखी जर दिला असतं तर आणखी पोरांना मार्क पडले असते. बरोबर आहे, म्हणजे आमच्या स्वतःच्या देखील आम्ही बॅचमध्ये कमतरता शोधतो आणि त्या कमतरता पुढच्या बॅचमध्ये भरून काढतो, किंवा आणखी त्या बॅचमध्ये आणखी जास्त काय देता येईल जेणेकरून विद्यार्थी तर पूर्व परीक्षा पासच होतात, पण 5 मार्काच्या लीडनं नाही 10 मार्काच्या लीडनं पास व्हायचंय. क्लिअर आहे, आमचा सध्याचा पूर्व परीक्षेचा रेशो हा महाराष्ट्रात टॉपला आहे. मी इथं म्हणतो ना, मी असं नाही बोलत, मी खूप मेहनत घेतली पाठीमागच्या 5 वर्षापासून, तेव्हा या स्टेजला पोहोचलेलो आहे. नाही तर उगाच एखाद्या विषयातला तर आता तुम्हाला माहितीये मी आज इतिहास शिकवायला लागलो, इतिहास तुम्हाला एकदम डीप मध्ये घेऊन जाऊ शकतोय, उपयोग नाही. इतिहास तुम्हाला काँग्रेसचा अधिवेशन विचारताय, तुम्हाला शिक्षक लोक डीप मध्ये घेऊन जातात, उपयोग नाही. म्हणून सांगतोय ना, 2 प्रश्न जर वेगळे आले तर त्याच्या नादाला लागू नका. 8 प्रश्न तुमच्या पुस्तकातले असते त्याच्या नादाला लागा. 8 मार्क खूप झाले इतिहासामध्ये. ठीक आहे, आउट ऑफ मार्काची अपेक्षाच ठेवायची नाही. त्या 2 मार्काच्या मागे लागलात ना 8 मार्क जातात आणि तुम्ही लोक नापास फक्त त्या 2 मार्कामुळे होतात. तर मित्रांनो, ते 2 मार्क तुम्हाला पास नापास काहीच करत नाहीत, काय म्हणजे तेच करतात, फक्त 8 मार्कावर तुम्हाला फोकस करायचा आहे, ते तुम्हाला शिकवतो आम्ही. क्लिअर आहे, बघा प्रत्येक रविवारी आता आम्ही आतापर्यंत काय करायचो, आमच्या प्रत्येक टेस्ट ऑनलाईन असायची, आणि आता आम्हाला असं जाणवलंय की विद्यार्थ्यांकडून आपल्याला ऑफलाईन देखील टेस्ट सोडून घ्यायची. तर आम्ही यावेळेस काय केलंय, प्रत्येक रविवारी आम्ही तुम्हाला 100 मार्काची पीडीएफ देणार आहोत आणि प्रत्येक रविवारी ऑफलाईन टेस्ट घेणार आहोत. आणि प्रत्येक रविवारमध्ये तुम्हाला 60 मिनिटं पुरतात का, किंवा 60 मिनिटं हा टाइम मॅनेजमेंट जोडतो का हे बघणार आहोत किंवा हे चेक करणार आहोत. बरोबर आहे, प्रत्येक रविवारी आयोगाने विचारलेले काही प्रश्न घेऊन त्यांची उत्तरे कशा पद्धतीने काढायला पाहिजे होती याचं स्पेशल लेक्चर. म्हणजे आतापर्यंत आम्ही हे केलं नाही, आम्ही यावेळेस काय करणार आहे, हा टेस्ट पेपर झाला की आयोगानं पाठीमागच्या 8 ते 10 वर्षामध्ये आयोगाने असे काही प्रश्न विचारले होते
त्याचं उत्तर आपल्याला अभ्यासाच्या व्यतिरिक्त काहीतरी लॉजिक लावून उत्तर काढता येत होतं. एखादा शब्द असा आहे की तुम्ही थेट ऑप्शन पर्यंत पोहोचत होतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जसं की आता आपल्याला राजा राममोहन रायचा प्रश्न होता सतीबंदीचा, खाली ऑप्शन एकच होता, फक्त सतीबंदीच्या संदर्भातला व्यक्ती ओळखायचा होता. बरोबर आहे. शास्त्रीय पद्धतीने केलेला खून असं काहीतरी विचारलेलं आहे. बरोबर आहे. पण तिथं जे ऑप्शन दिले त्याचा एकच ऑप्शन निगडीत आहे, तो म्हणजे राजा राममोहन राय. अशा बरेच गोष्टी असतात ते आम्ही प्रत्येक रविवारी काय घेतोय, एक काही प्रश्न घेणार आहोत, त्याचं व्हिडिओ लेक्चर घेणार आहोत की हा प्रश्न 2021 ला विचारलाय, ह्या पुस्तकातला आहे. पण जर तुम्हाला तो वाचण्यातला नसता तर आपलं उत्तर कसं काढता आलं पाहिजे हे तुमच्याकडून स्किल डेव्हलप करून घ्यायचं आहे आम्हाला. ठीक आहे. हे महत्वाचं लेक्चर असणार आहे. पुढे स्पेशल विज्ञानसाठी आम्ही काय करणार आहे, 2017 नंतर राज्यसेवा सोडता बाकी जेवढे पेपर झालेत किंवा आम्ही राज्यसेवा पण 2017 नंतर जेवढे PYQ झालेत ना, म्हणजे आयोगाने विज्ञानवरती प्रश्न विचारलेत ना, ते प्रत्येक प्रश्न आम्ही फोडून काढणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे बरेच विद्यार्थी काय करतात, विज्ञानमध्ये मागे राहतात. तर यावेळेस आम्ही काय केलंय, 2017 नंतर आयोगानं काय 2000, 2500, 3000 प्रश्न विज्ञानचे विचारलेत ना, तो प्रत्येक प्रश्न फोडून स्पष्टीकरण करून देणार आहेत. म्हणजे उद्या जर आयोगानं विचारलेले प्रश्न थेट PYQ मधून आले तर आपले सर्व काय असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला विज्ञान पण सोपं करायचंय. म्हणजे 2017 नंतर जेवढे काय PYQ विचारलेत त्या प्रत्येक PYQचं स्पष्टीकरण आपण व्हिडिओ लेक्चर मार्फत घेणार आहोत. ठीक आहे. चला पुढे द्या लक्ष. ओके. अशा पद्धतीचा मी परत एकदा सांगतो, हा 120 दिवसाचा प्लॅन आहे. त्याच्यातले 30 दिवस आम्ही पाठीमागाच्या 6 पूर्व परीक्षा फोडून काढणार आहेत. 6 पूर्व परीक्षेचा अभ्यास चांगला करणार आहेत. त्याच्यानंतर हे 60 दिवस आहेत. ह्या 60 दिवसात 7 विषय आहेत ना, हे 7 विषय एकदम परफेक्ट टॉपिक नुसार करून घेणार आहेत. एकदम परफेक्ट टॉपिक नुसार करून घेणार आहेत. हे 90 दिवस आणि शेवटचे 30 दिवस आहेत ना, या शेवटच्या 30 दिवसात पूर्णपणे रिव्हिजन, दररोज संध्याकाळी 2-2 तासाचे लेक्चर आणि या 30 दिवसात होईल तेवढा आयोग पॅटर्न टेस्ट, म्हणजे आयोग ज्या पद्धतीने 100 मार्काची टेस्ट घेतो ना, 100 मार्काचा पेपर बनवतो ना, त्याच पद्धतीने. म्हणजे यामध्ये तर तुमचा दर रविवारी पेपर होणार आहे PDF फॉर्मॅटमध्ये. पण स्पेशली आपण जेव्हा टॉपिक परफेक्ट करतो, टॉपिक नुसार 7 विषय परफेक्ट करतो, तेव्हा खरी म्हणजे तुमच्या आयोग पॅटर्न टेस्टला येते. का तर प्रत्येक टॉपिक तुम्ही परफेक्ट केलेला असतो आणि तिथून पुढे प्रत्येक आयोगानं विचारलेला प्रश्न, म्हणजे ह्या आमच्या आयोग पॅटर्न टेस्ट मध्ये विचारलेला प्रश्न तुमच्या ओळखीचा असतो. आणि जर अनोळखी असेल तर सचिन सरांनी पाठीमागच्या 90 दिवसात प्रश्नांची प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे होते, प्रश्नांचं उत्तर कसं काढायला पाहिजे होतं हे शिकवलेलं आहे. त्या पद्धतीनुसार म्हणजे एकदम प्लॅनिंग नुसार जात आहोत. बरोबर आहे. मी परत सांगतोय तुम्हाला, जर तुमची पूर्व परीक्षा निघत नसेल तर फक्त 120 दिवस संपर्कात राहा. मी म्हणतोय ना, पहिल्या 30 दिवसातच तुमच्यात बदल झालेला जाणवला पाहिजे. असा बदल नाहीये, बदल 100% जाणवलाच पाहिजे. बाकीच्या क्लासेस सारखं नाही, तुम्हाला लेक्चर बघायचे तर बघा, नाही तर नका बघू. आमच्याकडे तसं नाही. प्रत्येक टेस्ट झाली की तुम्हाला परफॉर्मन्स शीट द्यावीच लागते. जसं आपण आपल्या जेव्हा आपल्याला काहीतरी आजार होतो तेव्हा आपण आपल्या डॉक्टरला सांगतो ना, मला इथं दुखतं तिथं दुखतं, मग तो डॉक्टर त्याच्यानुसार उपाय करतो. तसं आमच्याकडे तुम्हाला परफॉर्मन्स शीट द्यावीच लागते, जेणेकरून आम्हाला त्याच्यावरती उपाय सांगता येतो. ठीक आहे. क्लिअर आहे. पुढे आता हा 100 आहे. याच्यामध्ये किती मार्क घ्यायचे, याच्यामध्ये किती घ्यायचे, याच्यामध्ये किती घ्यायचे हे तुम्हाला प्लॅन मध्ये सांगितलं जाणार आहे. म्हणजे 65 मार्क तुम्हाला सहज मिळाले पाहिजे हे सांगितलं जाणार आहे. आणि तुम्हाला जवळपास पूर्व परीक्षा नोव्हेंबरला आहे. आत्ताच सांगतो, हे प्रत्येक 2019-20 पासून 2020 पासून मेंटरशिप हा प्लॅन राबवतोय. महाराष्ट्रातला मेंटरशिप हा शब्द कोणालाच माहित नव्हता. आता प्रत्येक क्लासेसवाला मेंटरशिप आणि टार्गेट शब्द वापरतोय. बरोबर आहे. हे उपलब्धच नव्हतं. हे न्यू व्हर्जन आहेत. आपण लोक हे ओल्ड व्हर्जन वाले जुने लोक न्यू व्हर्जनला पूर्ण कॉपी करत आहेत. ठीक आहे. काही अडचण नाही. महाराष्ट्र खूप मोठा आहे. बरोबर आहे. हे 65 मार्क कशा पद्धतीने मिळवले पाहिजे हे तुम्हाला प्लॅन मध्ये, नाही तर असं नाही चला इथं 10 पैकी 9 माझा स्ट्रॉंग आहे, इथं 9. बरोबर आहे. आता चालू घडामोडी 12, त्याच्यानंतर अर्थशास्त्र समथिंग आणि काउंट होतोय 80 मार्क आणि तुला पडते 40 मार्क. हे असलं काही करत नाही. मी म्हणून सांगतो ना, आम्ही लोक समाधानासाठी काहीच करत नाहीत. आम्ही लोक तुमचा फायनल पेपर मध्ये तुला हे 65 मार्क कसे पडले पाहिजे ना हे करायला लावतो. ठीक आहे. म्हणून सांगतोय, अभ्यास समाधानासाठी करूच नका. या विषयात आपल्याला 65 पेक्षा जास्त मार्क कसे मिळवायचे हे मी तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग आणि एकदा सांगितलं म्हणजे झालं का नाही, त्याच्यावरती वारंवार काम करावं लागणार आहे. ठीक आहे. चला पुढे बघा. आता ऍडमिशनची प्रोसेस काय करायची. प्ले स्टोर सर्वांना माहिती आहे मोबाईलचा. त्या प्ले स्टोर मध्ये ज्या लोकांनी सचिन गायकवाड आणि टीमचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नाही त्यांनी डाउनलोड करा. ज्यांना काहीच समजलं नाहीये त्यांनी 8379038968 याच्यावरती व्हॉट्सअप करा, टेलिग्राम करा, काही पण करा, किंवा इथं तुम्हाला वेगवेगळे नंबर दिलेले आहेत. पुढे कुपन कोड पहा, टार्गेट 65
हा तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे. सुरुवातीच्या 500 विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक ऑफर ठेवलेली आहे. ठीक आहे, जुन्या विद्यार्थ्यांसाठी नवीन विद्यार्थ्यांसाठी सेम आहे. इथं तुम्हाला 15% डिस्काउंट भेटणार आहे. म्हणजे फीस आमच्या प्लॅनची जास्त नाही. तुम्हाला इंग्लिशची फीस माहिती मार्केटमधली किती आहे, त्याच्यापेक्षा कमी फीस आहे आमची. बरोबर आहे. इंग्लिश एकच विषय, आम्ही बाकी 7 विषयाला सेम फीस घेतो. आणि इथं फक्त शिकवत नाहीये. मार्कवादी माहिती आहे तुम्हाला, आम्ही इथं मार्कवादी बनवतो. बरोबर आहे. नाही तर उगाच इतिहासाचा तज्ञ तुम्हाला अख्खं शिकवतोय तुम्हाला, तसलं इथं नाही घेतलं जात. एक्झाम ओरिएंटेड, काय वाचायचं नाही. ठीक आहे, चला पुढे बघा. टार्गेट 65 हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे. हे यूज केला की तुम्हाला 15% डिस्काउंट भेटणार आहे. हे 500 विद्यार्थ्यांसाठीच आहे आणि ही बॅच फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी आहे. का 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी घेतले तर आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष देता येत नाही. 1000 विद्यार्थी झाले की बॅच स्टॉप होणार आहे. गेल्या वर्षी आम्ही स्टॉप केलेली होती. बरोबर आहे. पुढे काही अडचण आली तर तुम्हाला नंबर देण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला ऍप्लिकेशन वरती सविस्तर दिलेला आहे. हे लेक्चर व्यवस्थित परत एकदा बघा. तुम्हाला वाटलं मला फायदा होतो या बॅचचा तरच घ्या. कोणालाही कंपल्सरी नाहीये. किंवा कोणातरी आता सोशल मीडियावरती नावं ठेवणारे बरेच विद्यार्थी असतात, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं तर आपल्यात सुधारणा होत नाही. आम्ही तसाच प्रकार आहे आमच्यात बी. आमच्यावर टीका करणारे बरेच आहेत, पण आपण टीका करणाऱ्या लोकांकडे लक्ष दिलं तर आपल्यातून त्यांच्यात बदल काय. बरोबर आहे. आपण आपल्या ध्येयावरती म्हणजे लक्ष ठेवायचं आणि त्याच्यानुसार चालायचं. आमचं तसं वैयक्तिक मत आहे. ओके, पुढे बघा. ही परफॉर्मन्स शीट आहे. सपोज तुम्हाला आता इथं तुमचं नाव आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि टार्गेट किती आहे, टार्गेट नंबर 1 आहे. मग टार्गेट नंबरचे टॉपिक इथं तुम्हाला लिहायचे आहे. टेस्टची डेट काय आहे, चला 3 दिवसानंतर, म्हणजे काय समथिंग. हे टार्गेट, हे टॉपिक वाचलाय का? हो वाचलाय. त्या टॉपिक वरती आयोगाने विचारलेल्या प्रश्नांची PYQ ची अनालिसिस केलंस का? हो केलं आहे. 11M ची टेस्ट म्हणजे रेग्युलर टेस्ट दिलीस का? हा दिली आहे. तर मार्क किती पडलेत? 52 पडले आहेत, 100 पडले आहेत. काय पडलेत ते लिहायचे. पुढे टार्गेट टेस्ट स्कोर इथं लिहायचंय तुम्हाला. बरोबर आहे. आणि रिव्हिजन टेस्ट दिली आहे का हे करायचं आहे. आणि टेस्ट झाली की संध्याकाळी 10 ते 11 मध्ये टेस्ट परत एकदा असते रिव्हिजन. 11 वाजले की तुम्हाला ही परफॉर्मन्स शीट सेंड करावी लागते आम्हाला. आणि ती परफॉर्मन्स शीट बघून तुम्ही कुठे चुकताय आणि तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे. मग लगेच तुम्हाला एक तर कॉलसाठी मेसेज येईल किंवा मेसेजद्वारे तुमच्या चुका सांगितल्या जाणार आहेत. म्हणजे एकदम व्यवस्थित प्लॅनिंग ना. मग तुम्ही नवीन विद्यार्थी असू द्या, जुने विद्यार्थी असू द्या. आता दुसरी एक गोष्ट, बेसिक टू ऍडव्हान्स असलं काही नसतं. इतिहास भूगोल हे सर्व काही सेमच वाचायचंय. बेसिक साठी म्हणजे 10वी 11वीचं पुस्तक वाचलं म्हणजे बेसिक आहे असं नाही. आपल्याला गोपाळ गणेश आगरकर वाचायचं तर त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत वाचावंच लागणार आहे. इथं बेसिक काही नसतं. ठीक आहे, चला पुढे. हे अशा पद्धतीचा मित्रांनो एकंदरीत आमचा प्लॅन आहे. हे 2019-20 पासून राबवत आहोत. आता जेवढ्या तुम्ही मेंटरशिप बघताय ना ते सर्व माझेच स्टुडंट आहेत. बरोबर आहे. तो भाग वेगळा आहे. परंतु मी परत एकदा तुम्हाला सांगतोय, जर खूप अभ्यास करताय, पूर्व परीक्षा निघत नाही तर एकदा नक्कीच आमच्या सहभागात म्हणजे आमच्या या प्लॅन मध्ये जॉईन व्हा आणि 120 दिवस अभ्यास करून बघा. तुम्ही तुमचे 100% द्या, रिझल्ट 100% येणार. बरोबर आहे. आणि इथं सांगतोय, जर तुम्हाला मेहनत घ्यायची असेल तरच जॉईन व्हा, नाहीतर रिझल्ट येतोय. महाराष्ट्रात सचिन सरांची चर्चा आहे म्हणून कुणाचं तरी ऐकून जॉईन झालोय आणि सचिन सरांचं काय सुरू आहे मला कळतच नाहीये किंवा काय सुरू आहे मी माझाच अभ्यास करतोय, तसं असेल तर जॉईन करू नका. तुम्हाला इथं स्वतःचे 100% द्यावेच लागतात. नाहीतर इथं उगाच 4 महिने अभ्यास केलाय म्हणून केलाय आणि पूर्व परीक्षा पास झालोय असं होत नाहीये. गॅरंटी देतो 120 दिवस फॉलो करा. रिझल्ट आणून देण्याची जबाबदारी माझी असणार आहे किंवा आमची असणार आहे. ठीक आहे, गेल्या वेळेस पेक्षा. आणि दुसरी गोष्ट, जुने विद्यार्थी आता पाठीमागच्या बॅचला होते परंतु काही मार्कांनी पूर्व परीक्षा गेली आहे, त्यांना मी परत एकदा सांगतोय, एकदा सातत्याने पुढची 4-5 महिने आणखी अभ्यास करा. एखाद्या पूर्व परीक्षेमध्ये अनेक चुका केलेल्या असतात तुम्ही. बरोबर आहे. तुमचा अभ्यासामुळे पूर्व परीक्षा नापास नाही झाला, तुमच्या चुकांमुळे पूर्व परीक्षा नापास झाला. म्हणजे एक्झाम्पल, तुम्हाला कालच्या ग्रुप सी ला जर 50 मार्क असतील किंवा 40 काहीतरी असतील किंवा ग्रुप बी ला जो आपल्या फेब्रुवारी मध्ये पेपर झालाय, ती जर तुमची 4 मार्काने 2 मार्काने पूर्व परीक्षा गेलेली असेल तर पेपर चेक करा. ते 4 मार्क जर तुमचे सोपे प्रश्न चुकलेले असतील तर समजायचं तुम्हाला फक्त आणि फक्त चुकांवरती काम करायचं आहे. ठीक आहे गाईज, हे अशा पद्धतीचा आपला एक मेंटरशिपचा प्रोग्राम आहे. एकदम चांगल्या पद्धतीने आम्ही राबवणार आहे. बरेच काही चेंजेस केलेले आहेत. इथं तुम्हाला एकदम व्यवस्थित 9 नोव्हेंबर पर्यंत प्लॅन असणार आहे. आम्ही असं नाही करत की बाबा आता पेपर झाला मग शेवटच्या अनेक बॅचेस सुरू केल्या, तुमच्याकडे दुर्लक्ष, असं कधीच होत नाही. माझ्या जुन्या विद्यार्थ्यांना नेहमी विचारायचं, कोणताही असू द्या,
तुमचा उद्या सकाळी 11ला पेपर असतं तर माझं संध्याकाळी 10 ते 11 मध्ये लेक्चर होतं की उद्याच्या पेपरला काय करायचंय तुम्हाला, किंवा उद्याच्या पेपरला तुम्हाला कशा पद्धतीनं तुमचा 100% द्यायचे आहेत, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्हाला रिझल्ट तुमच्यापेक्षा आम्ही जास्त जबाबदारीने वागतो किंवा आम्ही जास्त मेहनत घेतोय की तुझा रिझल्ट आला पाहिजे. का तर तुम्ही सचिन सर हे नाव ऐकून आमच्याकडे जॉईन झालेला असतात आणि त्या गोष्टीसाठी आम्ही मेहनत घेत आहोत. ठीक आहे गाईज, आता इथं थांबतो. काही अडचण आल्या तर बिनधास्त इथं दिलेले नंबर आहेत, नंबरवरती कॉल करा किंवा तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला तर जॉईनच असाल. ठीक आहे, आता इथं थांबतो. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी परत एकदा सांगतोय, नोव्हेंबरला 1 पूर्व परीक्षा नाहीये, नोव्हेंबरला 2 पूर्व परीक्षा आहेत. जर आता अभ्यास चांगला केला तर दोन्ही पूर्व परीक्षा निघणार आहात. आणि इथं मी मुलींना सांगतोय, अभ्यासाला सिटीमध्ये राहताय, आईबापांना सोडताय ना, तर स्वतःच्या भविष्याकडे लक्ष द्या. स्वतःचं भविष्य, स्वतःची लाईफ कशी सुंदर झाली पाहिजे, स्वतःच्या पायावरती मी कशी उभारली पाहिजे, उभा राहिली पाहिजे, याच्यावरती लक्ष द्या. बाकी गोष्टी करण्यासाठी अख्खा आयुष्य पडलेलं आहे, बाकी गोष्टी घडविण्यासाठी आई बाबा आहेत आपले. मी परत सांगतोय, पुण्यात भरपूर गोष्टी हे होत आहेत, अभ्यास कमी, बाकीच्या गोष्टी जास्त. मी इथं जास्त बोलणार नाही, पण एकदा मी परत महिलांना सांगतोय, मुलींना सांगतोय, आपल्याला आई वडिलांनी काहीतरी करिअर बनवण्याचा चान्स दिलाय ना, त्याचा वापर करा. ते आपल्यासाठीच आहे, बरोबर आहे. अभ्यास करा. म्हणजे एमपीसी अवघड नाहीये, एमपीसी सोपी आहे, फक्त चुकीच्या पद्धतीने अभ्यास करू नका. चलो थांबतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काही अडचण आली तर बोलत चला. थँक्यू.